श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? आज मुलांसाठी खायला आणि त्यांच्या टिफिनला दोन्हीसाठी मी आज धपाटे केले होते. आणि धपाटे म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नसलं तर मी सांगते. काही ठिकाणी त्याला थालीपीठही म्हणलं जातं, पण आम्ही धपाटेच म्हणतो. त्यामुळे मी त्यालाही धपाटेच म्हणणार. मुलांसाठी टिफिनलाही केले आणि आम्हालाही नाश्त्याला होतील म्हणून दोघांसाठी भरपूर असे करून ठेवले. आणि बघा किचनचा अवतार कसा झालेला आहे, पूर्ण अस्ताव्यस्त पडलेला आहे सगळा पसारा. ते सगळं उचलून घेतलं. मुलं गेले स्कूलला, मग लगेच घेतले कपडे धुण्यासाठी. म्हणजे सकाळी लवकर कपडे धुले तर दिवस माळूचे तर ते चांगले वाळले जातात, त्यामुळे त्यांना जरा लवकर धुवून घेतले आणि वाळायलाही घातली. कपडे वगैरे धुले तोपर्यंत म्हणलं चला आता लगी बाकीचे कामं पटापट आवरून घेऊ, म्हणजे आपल्यालाही थोडंसं शांत आराम करता येईल. पण कशाचा काय आराम होतो आपला. घेतले लगेच झाडू वगैरे मारला आणि लगेच फरची साफ करायला घेतली. फरची पुसून झाली आणि मग म्हणलं चला रांगोळी काढूया. सहसा तर मला रांगोळी जमत नाही, पण मी काढण्याचा प्रयत्न करते. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मला अजिबात रांगोळी काढता येत नाही, पण छोटी मोठी काढायचा प्रयत्न करते मी. आणि माझी रांगोळी कशी वाटली तुम्हाला आज नक्की सांगा. छोटासा प्रयत्न केला आहे मी काढायचा. तुम्ही बघा कशी काढली मी रांगोळी आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लगेच देवपूजाही करून घेतली, रांगोळी झाली. आणि आज सकाळी चहा घेतला नव्हता. म्हणलं आज चहा प्यायचा नाही, पण कशाचं काय, चहा घेतल्याशिवाय तर करमतच नाही. मग ठेवलं चहाला, एकीकडे चहाला ठेवले आणि भांडे घासायला घेतली. माझ्या खिडकीतून किती छान असा प्रकाश येतो बघा सकाळी सकाळी. पूर्ण 12-1 वाजे तर असंच ऊन येतं. मस्त वाटतं मला किचनमध्ये छान असं ऊन आलेलं. वातावरण एकदम फ्रेश होऊन जातं. चहाला ठेवला आणि भांडे घासायला घेतली. भांडे वगैरे घासले आणि चहा ओतून चहा पिला. चहा वगैरे पिला, पण सगळे कामं झाले. पण हे बघा, एक पातेल्याचा आळस किती धुवायचा. त्याला ठेवलं बाजूला आणि लगेच दुपारच्या स्वयंपाकासाठी अख्खा मसूर करण्यासाठी त्याला भिजू घातलं होतं. मग तेच करायला घेतलं. अख्खा मसूरची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करते. आता का मी फुल रेसिपी अपलोड केली नाही. मग स्वयंपाक वगैरे करून घेतला तोपर्यंत इकडून आमचे तुफान आले. आल्या त्यांची मस्ती बघा. असंच असतं त्या दोघांचं. दररोज आलं की पहिलं आधी मस्ती घालतात आणि मग बाकीचे कामं चालतात त्यांचं तर चालतंच. चला मग संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी डाळभट्टी बनवली आणि असाच आजचा घातला दिवस. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.